माझं नाव नीलम आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या नातेवाईकांनी मला अनाथाश्रमात पाठवलं. पण तिथलं वातावरण असह्य झालं म्हणून काही दिवसांनी मी रात्रीच्या अंधारात तिथून पळून गेले. कामाच्या शोधात मी एका फॅक्टरीत पोहोचले, जिथे मला अत्यंत कमी पगारावर काम मिळालं. एके दिवशी मॅनेजर तपासणीसाठी आला आणि माझ्याशी बोलताना माझ्या कानाकडे पाहून विचारू लागला, "हे असं कसं कापलं आहे?" मी शांतपणे उत्तर दिलं, "हे तर जन्मापासूनच आहे." मॅनेजर थोडा थबकला आणि मला आपल्यासोबत हॉस्पिटलला घेऊन गेला. तिथं त्याने माझं DNA टेस्ट केलं आणि सत्य बाहेर आलं. मी तर त्या मॅनेजरचीच सख्खी मुलगी निघाले. मी शांतपणे माझ्यासमोर ठेवलेल्या 2 मृतदेहांकडे पाहत होते. एक 13 वर्षांची मुलगी, जिचे स्वप्न अजून उडायला लागलेही नव्हते आणि उडण्याआधीच तिचे पंख तोडले गेले होते. तिचे आईवडील या जगातून निघून गेले होते. ही माझी दुःखाने भरलेली कहाणी आहे. मी शाळेतून घरी आले तेव्हा घरासमोर प्रचंड गर्दी जमलेली पाहिली. त्या गर्दीतून वाट काढत मी घरात पाऊल ठेवलं आणि पुढचा क्षण माझ्यासाठी मृत्यू समान ठरला. माझे आईवडील आता या जगात नव्हते. माझ्या डोक्यावरची त्यांची सावली कायमची निघून गेली होती. माझं मन ओरडत होतं की मी मोठ्याने रडावं, लोकांना सांगावं की माझ्यावर काय बीततंय. माझ्या अंतःकरणात किती वेदना आहेत. मी माझे आईवडील गमावू इच्छित नव्हते. कोणतंही मूल आपल्या आईवडिलांना गमावू इच्छित नाही, पण जेव्हा देव त्यांना हिरावून घेतो तेव्हा कळतं की ते आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे होते. मला असं वाटत होतं की माझं संपूर्ण आयुष्य माझ्या बालपणातच संपून जावं. मी त्यांच्या मृतदेहासमोर बसून आक्रोश करत होते आणि म्हणत होते, "मला तुमच्यासोबतच राहायचं होतं, तुमच्या मायेच्या कुशीत, तुमच्या प्रेमात." पण माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. ज्यांना सांगायचं होतं तेच तर या जगातून निघून गेले होते. त्यांनी आपले डोळे मिटले, ते देवाघरी गेले होते. काही वेळानंतर एक बाई माझ्याजवळ बसली. माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, "बेटी, असं खचून जात नाहीत. एकदा तरी तुझ्या आईवडिलांना पाहून घे, कारण थोड्याच वेळात त्यांचा अंत्यसंस्कार होईल. नंतर तुला त्यांचा चेहरा कधीच पाहायला मिळणार नाही." पण मी अजूनही काहीच बोलले नाही. माझ्या मनाला फार मोठा धक्का बसला होता आणि मी पूर्णपणे शांत झाले होते. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण ओठातून एक शब्दही बाहेर येत नव्हता. असं वाटत होतं जणू कोणीतरी मला सळईने बांधून ठेवलं आहे. मला ठाऊक होतं, जर मी त्यांचा चेहरा एकदाही पाहिला तर मी स्वतःवर ताबा ठेवू शकणार नाही. 2-4 बायका माझ्याजवळ आल्या आणि मला धरून म्हणाल्या, "चल बेटी, आम्ही तुला तुझे आईवडील दाखवतो." माझं बोलणं ऐकून त्या बायका माझ्याकडे पाहत म्हणाल्या, "बाळ, धीर धर. जर तू आत्ता तुझ्या आईवडिलांचा चेहरा पाहिलास नाही तर आयुष्यभर त्यांना पाहण्यासाठी तडफडशील. मोठी झाल्यावर स्वतःलाच दोष देशील की तो क्षण तू का गमावला. हा क्षण पुन्हा कधी मिळणार नाही. थोड्याच वेळात त्यांना अंतिम संस्कारासाठी नेतील. हे सगळं वरच्या परमेश्वराच्या इच्छेनं होतं. त्यांचा अपघात झाला, यात ना तुझी चूक आहे ना देवाची. कदाचित त्यांच्या नियतीत असंच लिहिलं होतं." त्यांचं बोलणं ऐकून मी डोकं हलवत म्हणाले, "आंटी, खरं सांगायचं तर मी त्यांना अशा अवस्थेत पाहू शकत नाही. माझ्यात इतकी हिंमत नाही. देवासाठी मला जबरदस्ती करू नका." असं म्हणून मी डोळ्यांवर हात ठेवला. मला असं वाटत होतं जणू कुणीतरी माझं हृदय मुठीत पकडून घट्ट आवळलं आहे. माझा श्वासच कुणीतरी हिसकावून घेतोय. पण त्या बायकांनी मला जबरदस्ती माझ्या आईवडिलांच्या मृतदेहाजवळ नेलं. जसं माझं लक्ष त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या शरीराकडे गेलं, तसं माझं मन त्या पंख असलेल्या पक्ष्यासारखं झालं, ज्याने उडणं विसरलं होतं. मी मोठ्याने रडू लागले, "पप्पा, मम्मी, उठा ना. प्लीज उठून बघा. मला सोडून जाऊ नका. तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही. जर तुम्ही मला सोडून गेलात तर मी पुन्हा कधीच उभी राहू शकणार नाही. माझा आधार तर तुम्हीच आहात. पप्पा, मम्मी, माझं तुमच्याशिवाय कोणी नाही. देवासाठी मला या जगात एकटीला सोडून जाऊ नका." मी आकाशाकडे पाहत रडत होते, "देवा, प्लीज माझे मम्मी पप्पा परत दे. मी फक्त 13 वर्षांची आहे. मला घर सांभाळता येत नाही, ना तुमच्याशिवाय राहता येतं. मी कुठं जाईन, काय करीन, माझं आयुष्य कसं जगू? मला अंधाराची भीती वाटते. मम्मी,
उठ ना प्लीज, मला खूप भूक लागली आहे. मी सकाळपासून काही खाल्लं नाही. पप्पा माझ्याकडे बघा ना, उद्या मला शाळेत कोण सोडणार? पण मम्मी पप्पा कोणालाही माझी काळजी नव्हती. मी म्हणाले मी वचन देते, आता कधी चूक करणार नाही. असं म्हणताच मी हुंदके देत रडायला लागले. पण ते दोघेही निश्चल पडून राहिले. शरीराची कुठलीच हालचाल नव्हती. त्या बायका पुन्हा माझ्या जवळ आल्या आणि मला समजावत म्हणाल्या, असं खचून नकोस बाळ, धीर धर. पण मी त्यांचे हात झटकून म्हणाले, मला या सहानुभूती नको. मला माझे मम्मी पप्पा हवेत. मला त्यांच्या सोबतच राहायचं आहे. त्यांच्याशिवाय तर मला एक क्षणही श्वास घेणं अवघड आहे. ते मला सोडून कसे जाऊ शकतात? मम्मी पप्पा, माझा तरी विचार करा. एकदा तुमच्या मुलीकडे बघा ना. तुमची लाडकी मुलगी किती रडते. तुमच्याशिवाय तुमची मुलगी अपूर्ण आहे. मी वचन देते, माझे सगळे कामं मी स्वतः करीन. तुम्हाला कधी त्रास देणार नाही. वेळेवर झोपेल, मोबाईल वापरणार नाही, होमवर्क वेळेवर करेन. तुम्ही सांगाल तसं सगळं करीन. प्लीज मम्मी पप्पा, डोळे उघडा ना. तुमच्याशिवाय मी मरणार आहे. मला तुमच्याशिवाय जगणं जमत नाही. मम्मी, तूच तर म्हणाली होतीस ना, जर आईवडील नसतील तर मुलांच्या वेदना कुणी ऐकत नाही. उलट जग त्यांना अजून त्रास देतं. आता माझं काय होणार? सगळे मला त्रास देतील आणि माझी मदत करणारा कुणीच उरणार नाही. लहान वयातच मला खूप गोष्टी समजायला लागल्या होत्या. मी आयुष्य खूप गंभीरपणे जगली होती. मी त्या मुलींपैकी नव्हते जी या वयात बालपण उपभोगतात. उलट मी एवढ्या लहान वयात इतकी समजूतदार झाले होते की आई वडील नेहमी म्हणायचे, तू मोठी होऊन शास्त्रज्ञ होशील, कारण तुझा मेंदू आत्ताच खूप चांगला आहे. तुझ्या बोलण्यात मोठ्यांसारखी परिपक्वता आहे. तू नेहमी शहाणपणाच्या गोष्टी बोलतेस. पप्पा तर हसत म्हणायचे. कधी कधी मी तुझे बोलणे ऐकतो आणि आश्चर्यचकित होतो की माझी मुलगी वेळेच्या आधीच इतकी शहाणी कशी झाली. आणि मी त्यांचं बोलणं ऐकून नेहमी हसत राहायची. पण आज असं काही म्हणणारा कोणीच नव्हता. थोड्या वेळानंतर काही लोक आले आणि माझे मम्मी पप्पा यांच्या मृतदेहांना खांद्यावर उचलून घेऊन गेले. मी आक्रोश करत रडत होते. त्यांच्या अर्थीला धरून मोठ्याने ओरडत होते, मम्मी पप्पा प्लीज उठा ना. वेळ जसजसा पुढे गेला आम्ही स्मशानभूमीत पोहोचलो. तिथे सुद्धा आमच्या गल्लीतील बायका मला धीर देत होत्या. माझ्या आईवडिलांना मुलगा नव्हता. त्यांचं सगळं काही मीच होते, म्हणून मीच स्वतःच्या हाताने त्यांच्या चितेला अग्नी लावला. ते दोघं निघून गेल्यानंतर मी तुटून पडली होती. आता तुम्ही गेलात, तुमच्याशिवाय घर कोण सांभाळणार? मम्मी, नाही, तू जाऊ नकोस. माझी अवस्था अत्यंत वाईट झाली होती. मी रडत ओरडत त्यांना पुकारत होते. मला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. डोळ्यांसमोर काळोख दाटत होता. पण माझ्या वेदना कोणी पाहिल्याच नाहीत. माझ्या डोळ्यांसमोर मी माझ्या आईवडिलांचे शरीर जळताना पाहिलं आणि स्वतःच्या हातांनी चिता पेटवली. मला ठाऊक होतं की हे माझ्यासाठी असह्य आहे. स्मशानभूमीतून सर्व लोक मला घरी घेऊन आले तेव्हा मी दाराला टेकून दीर्घकाळ रडत राहिले, ओरडत राहिले. पण मला समजावणारा, मला आधार देणारा कोणीच नव्हता. माझी दुनिया अंधारात बुडाली होती. मी प्रकाशात उभी होते. पण ज्या दिवसापासून माझे आई वडील घरातून गेले त्या दिवसापासून मला असं वाटत होतं की माझं संपूर्ण आयुष्यच अंधारमय झालं आहे. सगळीकडे काळोख पसरला होता. माझ्या डोक्यावरची छत नाहीशी झाली होती. मला उघड्या आकाशाखाली फेकून दिलं गेलं होतं. नंतर सगळे नातेवाईक आणि शेजारी आपापल्या घरी परत गेले आणि वेळ पुढे सरकत राहिला. मम्मी पप्पांच्या मृत्यूला पूर्ण 1 आठवडा उलटला होता. काही नातेवाईक या घरात माझ्यासोबत होते, पण त्यांचं असणं आणि नसणं यात काहीच फरक नव्हता. आईवडिलांशिवाय प्रत्येक रात्र मला घाबरवत होती. घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून मला त्यांच्या आठवणींनी वेढून टाकलं होतं. आज पूर्ण 1 आठवड्यानंतर आमचं सगळं कुटुंब घरात बसलेलं होतं आणि मी त्यांच्यामध्ये एखाद्या आरोपीसारखे बसले होते. माझ्या काकांनी मोठ्या काकांकडे पाहून म्हटलं, बघा ना भाऊ, माझ्या स्वतःच्या 3 मुली आहेत. जर मी ही मुलगी माझ्यासोबत घेऊन गेलो
तर आमच्या घराची व्यवस्था कशी चालेल? कसे तरी मी माझ्या मुलांची फी भरतो. मी एखाद्या परकी मुलीची जबाबदारी कशी उचलेन? जरी मी तिला सरकारी शाळेत घालीन, पण बऱ्याच अडचणी येतील. त्यांच्या बोलण्यापूर्वीच माझ्या मोठ्या काकांनी त्याला डोळे दाखवले आणि म्हटलं, शांत बसा. हे सर्व समोर आणण्यापासून मी मनाई केली होती ना. शांत राहा आणि तोंड बंद ठेवा. त्यांनी हे का म्हटलं हे मला कळलं नाही. मग मोठ्या काकांनीही हात वर करत स्पष्ट शब्दात म्हटलं, बघा भाऊ, अशा प्रकारे मुलांमध्ये फरक पडतो. मी नाही म्हणत की दुसऱ्याची मुले घेऊन तिला त्रास द्यावा, परंतु आमच्या घरातील बायका बाहेरून आल्या आहेत आणि आमच्या कुटुंबाची सविस्तर माहिती त्यांना नाही. आणि जरी माहिती असली तरी त्या आईप्रमाणे प्रेम देऊ शकणार नाहीत. उलट त्यांच्यावर अन्याय करतील. त्यामुळे चांगलं आहे की आपण ठोस निर्णय घ्यावा. लहान काकांनीही आपली मते मांडली होती आणि मोठ्या काकांनी त्यांना टोळहात करत म्हणालं, मी सांगतोय ना, हे विषय आणू नका. मग का सतत हा मुद्दा उचलला जात आहे? तुम्ही सर्व अगदी बरोबर बोलता. आपण असा निर्णय घेऊ जो कोणालाही ओझे न ठेवणारा असेल. ना मी ही मुलगी दत्तक घेऊ शकतो, ना तुम्ही दोघे घेऊ शकता. आणि आमची बहीण तर दुसऱ्या घरात गेली आहे. तिचा प्रश्नच जन्मत नाही. म्हणून आपण असा निर्णय घ्यावा जो तिच्या आयुष्यास सुलभ करेल. ही आपल्या भावाची मुलगी होती, त्याची जबाबदारी होती. त्यामुळे आता आपल्याला तिच्या स्थितीनुसार विचार करावा लागेल. मोठ्या काकांनी पुढे काहीही म्हणण्यापूर्वी लहान काकू म्हटली, बघा भाऊ, जर आपण आपल्या परिस्थितीवरून विचार केला तर आपण तिघांनी मिळूनही तिला स्वीकारण्याची जबाबदारी उचलावी लागेल. आणि जर आपण थोडी कमी अपेक्षा ठेवून विचार केला तर आपण अधिक चांगला निर्णय घेऊ शकतो. मी स्वार्थी बोलत नाही आणि माझा यामध्ये काही फायदा नाही. फक्त सर्वांना शांततेने राहायचं आहे, कारण ती भावाची मुलगी आहे आणि आपल्यासाठी प्रिय आहे. परंतु आपण तिला तिथे ठेवू शकत नाही. त्यामुळे माझ्याकडे एक चांगला प्रस्ताव आहे. जर तुम्हाला हवा असेल तर आपण त्यावर विचार करू. नसेल तर तुमचा अधिकार. माझी इच्छा आहे की या मुलीला अनाथाश्रमात पाठवावे. तिथे खूप अनाथ मुलं राहतात. त्यांचं आयुष्य घडतं आणि मग हिचंही घडेल. तीही तिथं सुरक्षित राहील. काळ पुढे सरकतच राहतो. 18 वर्षांची झाल्यावर तिथले लोक त्यांना मुक्त करतात. जेव्हा ही 18 वर्षांची होईल तेव्हा आम्हापैकी कोणीतरी तिला परत आणू आणि मग आम्ही तिघे मिळून तिचं लग्न लावून देऊ. मध्येच तिची चौकशी करत राहू, भेटायला जाऊ, तिला विसरणार नाही. अशा रीतीने अनाथाश्रमात राहून तिचं योग्य संगोपन होईल आणि आम्ही सगळे तिच्याबद्दल निर्धास्त राहू. पुढं योग्य वेळी तिचं लग्नही सगळे मिळून करू. अशाने कोणावरही एकट्यावर भार येणार नाही. शेवटी तिला इथे घरात एकटी ठेवूनही चालणार नाही ना. लोक बोलतील की एवढे नातलग असूनही कोणी तिला स्वतःजवळ ठेवलं नाही. पण जेव्हा ती अनाथाश्रमात जाईल तेव्हा कोणी काही बोलणार नाही. आता सांगा, माझा हा सल्ला कसा वाटला? पुढे काय करायचं ते ठरवा. काकूचं बोलणं ऐकून असं वाटलं जणू कोणीतरी माझं हृदय फाडून टाकलं आहे. कुणाचं मन एवढं दगडासारखं कसं असू शकतं? माझी आई अगदी बरोबर म्हणायची, कोणत्याही लेकराचं आईवडिलांशिवाय दुसरं कोणी नसतं. मी आकाशाकडे पाहत बसले. माझं मन होतं की मी आक्रोश करून रडावं आणि माझ्या आईबाबांकडे तक्रार करावी. इतक्या लवकर या जगातून जाण्याची काय गरज होती? माझ्यासोबत असं का केलं? जर एवढंच लवकर जाणार होतात तर मला या जगात आणलंच कशाला? मला जन्मच दिला तो एवढ्या लहान वयात अनाथ करण्यासाठी का? या स्वार्थी नातलगांच्या स्वाधीन सोडण्यासाठी का? काही क्षणांनी मोठे काका आणि लहान काका यांनी एकत्र येऊन माझ्यासाठी निर्णय घेतलाच. सगळ्यांना काकूचं बोलणं योग्य वाटलं. त्यांनी सांगितलं की याच्यात सगळ्यांची भलाई आहे. आमचं जीवन आधीच कठीण आहे. आम्ही आणखी एक जीवाचा भार उचलू शकत नाही. त्यामुळे उत्तम म्हणजे ही मुलगी अनाथाश्रमात राहील आणि आनंदी राहील. त्यांनी निर्णय घेतला आणि माझ्याकडे पाहिलं. ते काही बोलण्याआधीच मी थकलेल्या स्वरात म्हणाले, मला तुमचा निर्णय मान्य आहे.
कारण मीही तुमच्यासोबत राहू इच्छित नाही. मला सगळ्यांपासून दूर राहायचं आहे. कारण तुम्हाला पाहिलं की मला माझ्या आईवडिलांची आठवण येते आणि माझ्यात आता आणखी दुःख सहन करण्याची ताकद उरलेली नाही. आणि कदाचित ही गोष्ट खरीही होती, कारण तिघं काका घरात आल्यापासून मला माझ्या बाबांची आठवण सतत येत होती. त्यांच्या चेहऱ्याचं साम्य मला प्रत्येक क्षणी वडिलांची आठवण करून देत होतं. थोड्या वेळानंतर माझ्या काकू खोलीत आल्या आणि माझं सामान आवरायला मदत करू लागल्या. त्याचबरोबर मला समजावत होत्या की बाळा, तिथे गेल्यावर काही खोड्या करू नकोस. तिथले नियम जसे असतील तसेच पाळायचे. बघ, आता तुला स्वतःचं आयुष्य स्वतः घडवायचं आहे. तुझे आईवडील या जगात नाहीत, म्हणून तुला स्वतःला स्वतः सावरायचं आहे. आमच्यावर ओझं पडण्यापेक्षा तू स्वतःसाठी काही कर. पण मी त्यांच्या बोलण्याला काही उत्तर दिलं नाही. शांतपणे सगळं ऐकत राहिले. माझे कपडे, गरजेच्या गोष्टी वगैरे आवरून मी बाहेर आले. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या घराला कुलूप लावलं जात होतं. एक चावी मला दिली गेली, जी कायम माझ्याकडे राहणार होती, आणि दुसरी चावी मोठ्या काकांनी स्वतःकडे ठेवली. त्यांनी मला वचन दिलं की तुझ्या आईवडिलांचं सामान तुझा सामान आणि हे घर कायमचं तुझंच राहील. तुझ्या लग्नाच्या वेळी आम्ही हे सगळं विकून तुला आनंदाने निरोप देऊ. पण बघ, आम्ही तुला स्वतःजवळ ठेवू शकत नाही आणि तुला इतक्या मोठ्या घरात एकटी ठेवणंही शक्य नाही. ते लोक मला उगाचच दिलासा देत होते, पण माझं मन मात्र सतत सांगत होतं की मी इथून गेल्यावर हे लोक माझं घर विकून खातील. कमी वयातही मला एवढी अक्कल आली होती की लोक पैशांमागे धावतात आणि हे सगळेही त्याच मागे आहेत. एकदा माझ्या आईने मला सांगितलं होतं की जर आम्ही कधी गेलो तरी हे घर तुझंच राहील. पण आज मला जाणवलं की हे घर आता माझं राहिलेलं नाही, तर हे घर माझ्या बाबांच्या नातलगांनी लुटून खायचं आहे. मी काहीच बोलले नाही. ते मला घेऊन अनाथाश्रमाच्या दिशेने निघाले. मला माहीत नव्हतं की तिथं मुलींशी कसं वागलं जातं आणि मला तिथे कसं राहायचं आहे. तिथले कोणते नियम माझ्यावर लागू होतील हेही ठाऊक नव्हतं. फक्त एवढंच माहीत होतं की अनाथाश्रमात तेच मुलं राहतात ज्यांचं कोणी नसतं, आणि ज्यांचे नातेवाईक असले तरी ते त्यांना जाणीवपूर्वक तिथं सोडून जातात. बराच लांब प्रवास करून ते लोक मला एका अनाथाश्रमात घेऊन आले. समोर उभं राहून मी त्या इमारतीकडे हुरहुर लावून पाहिलं. मनात आलं, काश मी इथे आलेच नसते. काश माझे आईवडील आज जिवंत असते. पण माणसाच्या आयुष्यातले काश नेहमी काशच राहतात. डोळ्यात आलेलं पाणी मी पुसलं आणि त्यांच्यासोबत आत गेले. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की माझी अवस्था मी कुणाला सांगू शकत नव्हते. माझी नजर लगेच उजवीकडे गेली, जिथं अनेक मुली जाडी पकडून उभ्या होत्या. काही वेळानंतर मी सुद्धा तिथंच उभी राहणार होते. ही जाणीव माझ्या आतून मला तोडून टाकत होती. 13 वर्षांची एक मुलगी, जिने आपल्या डोळ्यात अनेक स्वप्ने साठवली होती, अनेक ध्येय गाठायची होती. ती अशा ठिकाणी उभी होती जिथं तिला काहीच माहीत नव्हतं. मी एक खोल श्वास घेतला आणि काका प्रशासनाच्या कार्यालयात गेले. तिथं माझ्याबद्दल सगळी माहिती घेतली गेली आणि काही कागदांवर स्वाक्षऱ्या करवून घेतल्या. त्यांच्यामध्ये काय बोलणं चाललं होतं याचा मला काहीही फरक पडत नव्हता. मी फक्त खिडकीजवळ उभी राहून त्या मोठ्या लॉनकडे पाहत होते, जिथे आता माझं भविष्य दडलेलं होतं. काही वेळानं काका माझ्या जवळ येऊन उभे राहिले. ते काही बोलतात त्याआधीच मी गंभीरपणे म्हणाले, मला दिलासा देण्याची किंवा काही समजावण्याची गरज नाही. मी इतकी लहान नाही की तुमच्या गोड बोलण्याला भुलून जाईल. मी माझ्या आईवडिलांना गमावून ही दुनिया नीट ओळखली आहे. जेव्हा आईवडील मरतात तेव्हा सगळे नातलगही संपतात. मला वास्तव चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही आता जा. तुमचं काम पूर्ण झालं. मला इथपर्यंत आणल्याबद्दल तुमचे खूप आभार. नाहीतर काही लोक तर मागे वळूनही पाहत नाहीत. माझं बोलणं ऐकून त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि काका म्हणाले, बाळा, मला माहीत आहे तू आमच्यावर रागवलेली आहेस.
पण आम्हीही असहाय्य आहोत. आमचीही स्वतःची मुलं आहेत. ते बोलणं पूर्ण करतात त्याआधीच मी वळून समोर उभ्या असलेल्या प्रशासकाला म्हणाले, सर, मला त्या मुलींकडे नेऊ शकाल का, ज्यांच्यासोबत मला आता राहायचं आहे, आणि माझं ठिकाणही मला दाखवा. माझा आवाज अगदी गंभीर होता. मला कुणाशी बोलायचंच नव्हतं. माझं ऐकून त्यांनी मान हलवली आणि इंटरकॉम उचलून मोनाली नावाच्या एका बाईला बोलावलं. काही क्षणांनी ती बाई आली. ती अंगाने जाड होती, रंगाने काळी, डोळ्यात लालसरपणा होता आणि तिने निळ्या रंगाचे कपडे घातले होते. एका क्षणासाठी तिच्याकडे पाहून मला का कोण जाणे खूप भीती वाटली, पण ती भीती मी मनातच दडवून ठेवली. माझी सवयच अशी होती की एवढ्या लहान वयातही मी माझं दुःख चेहऱ्यावर कधीच दाखवत नसे. मी काय अनुभवत आहे हे सगळं मी आतल्या आतच गिळून टाकत असे, कुणाशी काही शेअर करत नसे. प्रशासक सर त्या बाईकडे पाहून म्हणाले, मोनाली, या मुलीला घेऊन जा. ही नवी आली आहे. तिने मला वरपासून खालीपर्यंत निरखून पाहिलं आणि मग मान हलवून म्हणाली, चल बाळ, माझ्यासोबत ये. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. का कोण जाणे मी थरथरणाऱ्या हातांनी काकूचा हात धरला. ते माझ्याकडे पाहून म्हणाले, घाबरू नकोस नीलम, त्या तुला काही म्हणणार नाहीत. जा, त्यांच्यासोबत जा. मी कपाळावरचा घाम पुसला आणि मान हलवत म्हणाले, हो, चला. माझं प्रत्येक पाऊल खूप जड झालं होतं. मी त्या बाईजवळ पोहोचले तेव्हा तिने माझा हात धरून हलकसं हसत म्हणाली, घाबरू नको बाळ, मी तुला काहीही म्हणणार नाही. इथे अनेक मुली अशाच येतात आणि आधी घाबरतात, पण तू तर खूप समजूतदार वाटलेस. मी तिच्या बोलण्याला काही उत्तर दिलं नाही. ती बाई मला सोबत घेऊन आजच्या दिशेने चालू लागली. मी फक्त एकदाच मागे वळून सगळ्यांकडे पाहिलं आणि नंतर मान पुन्हा पुढं वळवलं. माझं हृदय इतकं जोरजोरात धडधडत होतं की जणू घशातून बाहेर पडेल असं वाटत होतं. जसजसं पाऊल पुढे जात होतं तसं मला स्पष्ट जाणवत होतं की जणू मला कोणीतरी साखळदंडात अडकवत आहे. ती बाई मला एका मोठ्या मार्गाने आत घेऊन गेली, जिथं जागोजागी लहान लहान खोल्या होत्या. ती मला एका मोठ्या हॉलमध्ये घेऊन आली, जिथं माझ्या वयाच्या अनेक मुली बसलेल्या होत्या. आम्ही आत गेलो तसंच सगळ्या मुली उठून उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, पण मी मात्र अगदी शांत होते. माझ्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. ती बाई आता हॉलच्या मधोमध उभी राहून मोठ्याने म्हणाली, मुलींनो, पहा, ही नवी मुलगी आली आहे. हिला इथले नियम व्यवस्थित समजावून सांगायचे आहेत. आणि ती सगळ्यात मोठ्या मुलीकडे पाहत म्हणाली, हिची जबाबदारी आता तुझी आहे. हिनं काही चुकीचं केलं तर त्याची शिक्षा तुलाच मिळेल. मी आता जाते, मला विश्रांती हवी आहे. असं म्हणत ती बाई तिथून निघून गेली. मी आता सगळ्या मुलींकडे परक्या नजरेने पाहू लागले. एक मुलगी माझ्याजवळ येऊन म्हणाली, तू इथे का आलीस? तुला इथे कोण सोडून गेलं? आणि आता तू इथे किती दिवस राहणार आहेस? तिच्या आवाजात फक्त भीतीच होती. माझी नजर अचानक तिच्या हाताकडे गेली, जो तिच्या अर्ध्या बाहीतून दिसत होता. तिथं मोठी जखम दिसत होती, जणू कुणीतरी तिला गरम रॉडने भाजलं होतं. तो निशाण अजूनही ताजा होता. मी तिच्या हाताकडे पाहत विचारलं, तुझ्या हाताला काय झालं? कुणी जखम केलं? माझं बोलणं ऐकून तिने मान हलवली आणि म्हणाली, या गोष्टींबद्दल मी तुला नंतर कधीतरी सांगते. आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. बाकीच्या मुलीही आता माझ्याजवळ येऊन उभ्या राहिल्या. त्या सगळ्या मिळून साधारण 25 जणी होत्या. मी हळू आवाजात म्हणाले, माझे काका मला इथे सोडून गेले, कारण माझे आईवडील आता या जगात नाहीत आणि ते लोक मला आपल्या घरी ठेवू इच्छित नव्हते. माझ्याकडे आता राहायला कुठेच जागा नव्हती. माझं स्वतःचं घर आहे, पण मला ठाऊक आहे की आता माझ्या आईवडिलांचं घर माझ्या पप्पांच्या नातलगांकडून गिधाडांसारखं फाडून खाल्लं जाईल. म्हणूनच मला इथे फेकून दिलं गेलं. मी थंडपणे म्हणाले, ही आहे माझी कहाणी.
मी त्या मुलीकडे पाहत म्हणाले, सध्या तू सांग, तुझ्या हातावर हे निशाण कसं पडलं? मी अजून काही बोलणार इतक्यात ती मोठी मुलगी माझा हात धरून म्हणाली, चल, तुला वर बोलावलंय. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, का? वर काय आहे? सगळ्या मुलींच्या चेहऱ्यावरचं हास्य अचानक मावळलं. त्या सगळ्या त्या मोठ्या मुलीकडे पाहत म्हणाल्या, तू बोल, तुझं इथं ऐकलं जातं. ही बिचारी नवीन आहे. ही उद्या ती रीत पार पाडेल. आजसाठी तिला सोडून दे. प्लीज, आज तिच्याबरोबर असं करू नकोस. तिचे आईवडीलही आता नाहीत. रिया नावाची ती मुलगी बेफिकिरीने म्हणाली, फक्त हिचेच नाही, आमच्याही सगळ्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झालाय. म्हणूनच तर आम्ही इथं आहोत. ही रीत आहे आणि ती पार पाडणं भाग आहे. या मुलीमुळे इथे कोणाचं नुकसान झालं तर? मीच तिच्या भल्यासाठी सांगते. म्हणून सांगते, बरं होईल, तुम्ही सगळ्या गप्प राहा. असं म्हणून ती मला घेऊन पुढे निघाली. मी त्या मोठ्या मुलीकडे आश्चर्याने पाहत राहिले. मी काही बोलणार इतक्यात ती म्हणाली, ऐक, इथे राहायचं असेल तर इथले काही नियम आहेत. तू ते पाळलेस तर तुला कोणी काही बोलणार नाही. पण जर नाही पाळलेस तर सगळ्यांशी वाद घालत राहशील. हे लक्षात ठेव. स्वतःसाठीच तू संकट निर्माण करशील. तुला जे लोक इथे सोडून गेले आहेत ते आयुष्यात पुन्हा कधीच तुला भेटू शकणार नाहीत. ते भेटायला आले तरी त्यांना तुझ्याशी भेटू दिलं जाणार नाही. हा इथला सर्वात मोठा नियम आहे. जी मुलगी एकदा इथे आली ती फक्त 2 मार्गांनी इथून बाहेर पडू शकते. एक म्हणजे 18 वर्षांची झाल्यावर आणि दुसरा म्हणजे मृत्यूनंतर. ती पुढे म्हणाली, म्हणूनच बरं होईल तू स्वतःला सावरून ठेव. तिचं बोलणं मला काही समजलं नाही. मी पाहिलं की बाकीच्या सगळ्या मुली माझ्यासाठी फार चिंतेत होत्या. पण का, हे मला समजत नव्हतं. आणि त्या मोठ्या मुलीच्या बोलण्याचा अर्थही माझ्या आकलनाच्या बाहेर होता. ती मला वर घेऊन चालली होती आणि मी शांतपणे तिच्या मागे निघाले. आम्ही जिने चढत होतो. मला असं वाटत होतं की जणू माझ्या पायात साखळी गुंडाळली गेली. ती मला एका खोलीत घेऊन गेली. तिथे फक्त एक टेबल आणि 2 खुर्च्या होत्या. मला खुर्चीवर बसवत ती म्हणाली, थोड्या वेळाने एक बाई इथे येईल. ती जे काही सांगेल ते शांतपणे करायचं. जर तू तिचं ऐकून घेतलं नाही किंवा दुर्लक्ष केलंस तर लक्षात ठेव, ती तुला कधीही माफ करणार नाही आणि तुला वाचवायला इथे कोणीही नसेल. माझं बोलणं समजलं ना? मी फक्त मान हलवली. हो, पण तिचं बोलणं मला काहीच समजलं नव्हतं. मी काही उत्तर दिलं नाही. ती मला तिथे एकटी सोडून गेली. मी तिथे पूर्णपणे एकटी बसले होते. मनात विचित्र विचार येत होते. मला असं वाटत होतं जणू मला कोणीतरी कैद करून ठेवलं आहे. सुमारे अर्ध्या तासानंतर खोलीचं दार उघडलं आणि तीच बाई आत आली. तीच जिने मला ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसमधून इथे आणलं होतं. तिला पाहताच मी माझ्या जागेवरून उठले. खोलीत अतिशय मंद प्रकाश होता. इतका मंद की तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. त्यामुळे मला अजूनच भीती वाटू लागली. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, ए मुलगी, रिया तुला इथले नियम सांगून गेली ना? मी मान हलवत म्हटलं, हो. तिने मला एवढंच सांगितलं की 18 वर्षांची झाल्यावर मला इथून सोडून दिलं जाईल आणि त्याआधी जर कोणी मला भेटायला आलं तर मी त्याला पाहू शकणार नाही आणि तोही मला पाहू शकणार नाही. माझं बोलणं ऐकून ती हलकं हसली आणि म्हणाली, मूर्ख आहे ती मुलगी. मी तिला सांगितलं होतं की तुला सगळे नियम सांग, पण तिने तुला काहीच सांगितलं नाही. आता ही तुझीच अडचण आहे की तुला काही न समजता सगळं सहन करावं लागणार. असं म्हणताच तिने बाहेर उभ्या असलेल्या माणसाला मोठ्याने हाक मारली, उमेश, घेऊन ये, मुलगी तयार आहे. काही क्षणांनी एक माणूस आत आला. त्याच्या हातात मोठी लाकडी पेटी होती. त्याने ती पुढे ठेवली. ती बाई थोडी हसली आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, इथला एक नियम आहे. इथं राहणाऱ्या प्रत्येक मुलीच्या हातावर एक निशाण केलं जातं जे सांगतं की ती या अनाथाश्रमाची आहे.
ही तिची ओळख असते. तिचं बोलणं ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. मला तिचं म्हणणं काहीच समजलं नाही. तेवढ्यात तिने पेटी उघडली आणि आत लाल रंगाची गरम लोखंडी सळई होती. ती कोळशासारखी तांबडी लाल धगधगत होती. ते दृश्य पाहताच माझ्या अंगावर काटा आला. मी काही बोलणार इतक्यात तिने ती सळई लोखंडी चिमट्याने धरली आणि माझ्याकडे येत म्हणाली, आपला हात वर कर. इथे तुला निशाण दिलं जाईल, जे दाखवेल की तू या अनाथाश्रमाची आहेस. पुढे कोणतीही अडचण आली तर आम्हाला ओळख पटवायला सोपं जाईल. तिचं बोलणं ऐकून मी घाबरून म्हणाले, पण माझा हात जळेल, मला खूप भीती वाटते. तुम्ही माझ्याबरोबर असं का करताय? ती थंड आवाजात म्हणाली, इथली परंपरा अशीच आहे. या परंपरेसमोर कोणी उभं राहू शकत नाही, ना पुढं जाऊ शकतो ना मागे हटू शकतो. म्हणून बरं होईल तू हात पुढं कर आणि निशाण करून घे. तिचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी थरथर कापत होते. मी विनवणी करत म्हणाले, प्लीज माझ्याबरोबर असं करू नका. आता मला समजलं, खाली त्या मुलीच्या हातावरचं निशाण तुम्हीच केलं आहे. मी अजून काही बोलते तोच तिने माझी बाही वर न करता ती लाल सळई माझ्या हातावर लावली. माझी किंकाळी संपूर्ण खोलीत घुमली. मी पूर्ण ताकदीने ओरडले. एवढी तीव्र वेदना मी आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती. माझी अवस्था भयंकर झाली होती. मी वेदनेने तडफडत जमिनीवर कोसळले. माझ्या हातातली हाडं जणू तुटतायत असं वाटत होतं. आतापर्यंत जळजळ जाणवत होती. ती बाई माझे केस पकडून ओरडली, बरं होईल, तुझा आवाज तुझ्याच आत ठेव. तुझ्या आधी इथं आलेल्या सगळ्यांच्या तोंडावर कुलूप बसवलं गेलं आहे. तुझं तोंड अजून उघडं ठेवलंय तर आवाज आतच गिळून टाक, नाहीतर तुझ्याबरोबर खूप वाईट वागणूक केली जाईल. त्या बाईचं बोलणं ऐकून मी गप्प झाले, पण माझ्या डोळ्यातून अजूनही अश्रू टिपटिप वाहत होते. ती बाई खोलीतून बाहेर गेली आणि मी तिथेच जमिनीवर पडून राहिले. काही क्षणांनी रिया खोलीत आली. मी काही बोलणार तोवर ती माझ्या हातावर औषध लावत म्हणाली, ठीक आहे ना, आणि इथे रडरड करू नको. हे अश्रू साठवून ठेव, पुढे कामी येतील. तिचं बोलणं ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. एका क्षणासाठी मी माझ्या वेदना विसरले. ती मला उठवत म्हणाली, इथे येणाऱ्या मुली अनाथाश्रमात येत नाहीत तर एका नरकात येतात. हा अनाथाश्रम फक्त नावालाच आहे, पण प्रत्यक्षात हे असं ठिकाण आहे जिथं मुलींसोबत चांगलं वागणं होत नाही. आणि आता या नरकात तुझं स्वागत आहे. असं म्हणत ती मला खाली घेऊन आली. मला पाहताच अनेक मुली माझ्या जवळ आल्या आणि मला समजावत म्हणाल्या, हिम्मत ठेव, काही होत नाही. हा तुझा पहिला जखम आहे. स्वतःला सावर. इथे जर रडलीस तर ती वार्डन तुला अजून त्रास देईल. प्लीज स्वतःला सावर, कारण इथे स्वतःचा सांभाळ तूच करू शकतेस. त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत होते, पण मला काहीच समजत नव्हतं. काय बोलावं हेच कळत नव्हतं. मी फक्त गप्प बसून त्या सगळ्या मुलींचे चेहरे पाहत राहिले. त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर उदासी होती. मी काहीही न बोलता डोळे बंद केले. माझ्या डोळ्यांसमोर आईबाबांचा चेहरा येत होता. मनातून हळूच आक्रोश उमटत होता. काश माझे नातेवाईक, माझं घराणं, त्यांनी माझ्याशी असं केलं नसतं. काश कोणीतरी मला आपलं मानलं असतं, मला आपल्या घरी सन्मानानं ठेवलं असतं, तर मला या नरकात यावं लागलं नसतं. मी डोळे बंद करून तसंच पडून होते. तेवढ्यात तीच मुलगी माझ्या जवळ आली आणि म्हणाली, लवकर उठ, ती वार्डन येते तुझा हात पाहायला. तिचं बोलणं ऐकून मी अर्धवट झोपलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि कधी बेशुद्ध झाले तेच मला समजलं नाही. मला इतकंच ठाऊक होतं की मी माझ्या या वेदनेनंतर आणखी काही सहन करू शकत नव्हते. माझे डोळे रात्री उघडले. मी एका मेडिकल रूममध्ये होते. घाबरून मी उठले. माझ्या हाताची बाई नव्हती आणि त्या ठिकाणी पट्टी बांधलेली होती. मी अजून बसलेच होते तोवर खोलीचं दार उघडलं आणि एक लेडी डॉक्टर आत आली. मी काही बोलणार तोवर ती म्हणाली, कसं वाटतंय बाळा? खूप वेदना तर होत नाही ना? मी काही उत्तर दिलं नाही, फक्त घाबरून मान हलवली.
ती म्हणाली, चल आता जेवणाच्या खोलीत ये, सगळे तुझी वाट पाहत आहेत. हो, असं म्हणून मी पलंगावरून उठले आणि थेट डायनिंग रूममध्ये गेले. तिथे एक मोठा टेबल होता आणि अनेक मुली बसून जेवत होत्या. मीही शांतपणे एका खुर्चीवर जाऊन बसले. सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं, म्हणून मला प्रचंड भूक लागली होती. अचानक जेवणाच्या ठिकाणी उभे असताना ती बाई माझ्याकडे पाहून मोठ्या आवाजात म्हणाली, इथे तुझे नोकर नाहीत, जे तुला अन्न देतील. खुर्चीवर बस आणि स्वतः जेवण घे. मी मान हलवली. ती बाई खऱ्या अर्थानेच वार्डनसारखीच वाटत होती. मी गप्पपणे उठून तिच्याकडे गेले आणि तिने मला थोडा भात आणि एक पातळ डाळीचे वाटण देताना म्हणाली, जेवण एवढेच आहे, यापुढे आणखी मिळणार नाही. मी हो म्हणून परत माझ्या खुर्चीवर बसले. असं असलं तरी जेवण पुरेसं होतं, त्यामुळे परत मागण्याची गरज नव्हती. जेवण खाल्ल्यानंतर मी उठले तेव्हा ती बाई पुन्हा ओरडली, ए मुलगी, प्लेट कोण धुवून ठेवणार? मी गप्पपणे उभे होऊन किचनकडे गेले. धुतलेली प्लेट घेऊन परत मी हॉलमध्ये गेली, जिथे मुली जमिनीवर झोपायच्या तयारीत होत्या. मी कोपऱ्यात जाऊन पडले. खूप भीती वाटत होती आणि आईवडिलांची खूप आठवण येत होती. डोळे भरत होते आणि सगळे लोक परकेच वाटत होते. काही वेळ बसल्यानंतर रिया माझ्याजवळ येऊन पडली आणि हळव्या आवाजात म्हणाली, मला माफ कर नीलम, मी तुला न सांगता तिथे नेले. मी जितक्या मुलींना आधी याबद्दल सांगितलं त्यांना सोडून जात नाही आणि मग वार्डन तिला मारमार करून घेऊन जाते. मी इच्छित नव्हते की तुलाही ते हो, म्हणून तुला शांत ठेवून इथे आणले. ही रीत प्रत्येक मुलीला लागू होते आणि जी नाकारते तिला भयंकर मारले जाते. इथे राहा, तितक्या काळात स्वतःला मजबूत ठेव. तुझ्यासारख्या मुलींचा जीव गेलेला आहे. या आश्रमात 2 मुलींचे प्राण गेले आहेत. मी तुला घाबरवत नाही, फक्त सत्य सांगते. तुझं स्वतःला सावरणं महत्त्वाचं आहे आणि जर तू स्वतःला मजबूत करू शकली नाहीस तर पळून जा. मी आश्चर्याने तिला पाहिले आणि रडत आवाजात म्हणाले, जर मी इथून पळाले तर राहण्यासाठी कुठेच जागा नाही. इथे कमीत कमी राहू तरी शकते. त्रासात असले तरी छप्पर आहे, जेवण मिळतं, पण बाहेर पळून गेली तर कुठे जाईन? छप्परही नसेल आणि भुकेने मरेन. हे ऐकून तिने माझा खांदा हलकेच थोपटला आणि उभे होत असताना म्हणाली, मग स्वतःला मजबूत कर. प्रत्येक वेदना सहन करण्यासाठी तयार हो. रडून बेहोश होणं यात काही उपाय नाही. हे प्रकार पुढील 2-3 दिवसात तुझ्यावर होत राहतील. आता तुला वर छप्परावर नेतील आणि तुझ्या किमती ठरवतील. स्वतःला आणखी एका परीक्षेसाठी तयार कर. असं म्हणून ती निघून गेली. मी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते की ती काय बोलून गेली आहे. कोणती किंमत, कोणती परीक्षा? मी त्या मुलीच्या मागे जाऊन विचारू इच्छित होते, पण माझ्यात ती हिंमत नव्हती. मी कधी झोपले हे मला कळालेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य पूर्ण तेजाने चमकत होता. नव्याने आलेल्या मुली एका कोपऱ्यात बसलेल्या होत्या आणि खूप घाबरलेल्या दिसत होत्या. रिया माझ्याजवळ आली आणि म्हणाली, थोड्या वेळात तुला काही कपडे दिले जातील, ते घालून वर छतावर जा. थोड्या वेळात पाहुणे येणार आहेत. तिचं बोलणं ऐकून मी लगेच म्हणाले, काल तुम्हाला परीक्षा आणि किंमत याबद्दल काहीतरी सांगितले होतेस, पण मला काहीच समजले नाही. रिया, कृपया आता तरी स्पष्ट सांग, हा प्रकार नक्की काय आहे? माझ्या या बोलण्यावर ती काही क्षण गप्प बसली. मग माझा हात धरून मला एका कोपऱ्यात नेऊन बसवले आणि म्हणाली, नीलम, ही गोष्ट खूप कठोर आहे, पण सत्य आहे की या ठिकाणी येणाऱ्या मुली कायमच्या संपवल्या जातात. त्यांच्या बाहेरच्या जगाशी काहीच संबंध राहत नाही. जेव्हा तू 18 वर्षांची होशील तेव्हा तुला परदेशी पाठवले जाईल. तिथे आपल्याला ट्रेनिंग दिले जाते, जेणेकरून पुढे मोठ्या लोकांना खुश ठेवता येईल. आज रात्री जे लोक तुला खरेदी करणार आहेत, जो तुझ्यासाठी सर्वात जास्त किंमत मोजेल, मोठी झाल्यावर तू त्याच्याकडे पाठवली जाशील आणि मग तो तुला ज्या देशात पाठवेल तिथे तुला जावे लागेल. तिथे तू त्याची सेवा करशील. तू अजून लहान आहेस म्हणून सेवाचा अर्थ तुला समजणार नाही,
पण जसजशी मोठी होत जाशील तसतसे सारे अर्थ तुला कळतील. मी लगेच म्हणाले, कृपया मला सगळं नीट सांग. आणि मग तिने जी माहिती दिली ती ऐकून माझ्या अंगावर काटा आला. तिने सांगितले की आमच्या शरीराची अवस्था अशी केली जाते की आम्हाला एका जनावरासारखे वापरले जाते. आमचं कोणतंही अस्तित्व, कोणताही सन्मान उरत नाही. आपण एका मेंढीसारखे जगायचं असतं. तिचं बोलणं ऐकून मी काहीच बोलू शकले नाही. माझी नजर त्या सगळ्या मुलींवर गेली ज्या निशब्द बसलेल्या होत्या. मला इथे राहायचं नव्हतं. मी त्या सगळ्यांसारखी भित्रे आणि मूर्ख नव्हते. मी शिकलेली समजदार मुलगी होते. जरी माझं वय 13 वर्षांचं होतं तरी माझ्या वडिलांनी मला माझ्या हक्कासाठी लढायला शिकवलं होतं. पण इथे मला फार हुशारीने वागावं लागणार होतं. जर मी इथेच काही चूक केली तर अडकेन, म्हणून मी काहीही न बोलता शांतपणे सगळं निरीक्षण करू लागले. मला काहीही करून इथून पळून जायचं होतं. या कारागृहातून बाहेर पडायचं होतं. मी चुकीच्या अनाथाश्रमात आले होते आणि इथे राहून माझं आयुष्य उद्ध्वस्त मी करू शकत नव्हते. सध्या मी त्यांनी दिलेले स्वच्छ कपडे घातले आणि घुसमट होत असलेल्याचे सांगून अनाथाश्रमाच्या मुख्य दरवाजाजवळ उभी राहिले आणि थंड हवा घेत होते. पण माझ्या नजरा मात्र लॉनकडेच लागलेल्या होत्या. त्या दिवशी मी खिडकीतून लॉनकडे पाहत होते. माझी नजर गेटच्या मागच्या बाजूकडे गेली आणि मला तिथे कसेही करून पोचायचे होते. मी गार्डकडे पाहिले. तो झोपल्यासारखा डुलत होता. कदाचित रात्रभर ड्युटी केल्यामुळे त्याला झोप येत होती. मी अगदी शांतपणे पावलांचे आवाज न करता त्या भागातून मागच्या बाजूला गेले आणि मागे न पाहता थेट गेटपर्यंत पोहोचले. पण गेटला कुलूप लावलेले होते. मी वर पाहिले तर गेट फार उंच नव्हता. थोडा प्रयत्न केल्यास चढता येईल असे वाटले. मी गेट चढून भिंतीवर बसले आणि आता मला खाली उडी मारायची होती. मी इथून मोकळी होऊ शकत होते. मी एकदा मागे ओढून त्या अनाथाश्रमाकडे पाहिले आणि काहीही न बोलता बाहेर उडी मारली. माझे हात जखमी झाले, रक्तही निघाले. इतक्यात मागून गार्डचा आवाज आला, अरे तिकडून कोणी पळालंय. आणि मी मागे न पाहता वेड्यासारखी रस्त्याकडे धावू लागले. माझ्या पायात चप्पल नव्हती, पण मी धावतच राहिले. थोड्याच वेळात मी मुख्य रस्त्यावर पोहोचले. मागे पाहिले तर कोणीच दिसत नव्हते. मग चालत चालत मी इंडस्ट्रियल भागात आले, जिथे अनेक फॅक्टऱ्या होत्या. अनिच्छेने मी एका फॅक्टरीत शिरले, पण एका चौकीदाराने मला अडवले. मी रडत रडत त्याला माझी व्यथा सांगू लागले. माझे आईवडील मेले. माझ्याकडे राहण्याची जागा नाही. मला काम हवे आहे. ही जागा कामाची असेल तर मी इथे काम करेन. त्याने माझे बोलणे ऐकून थेट सुपरवायझरशी बोलले आणि देवाची कृपा अशी झाली की मला पॅकिंग विभागात काम मिळाले. मला बसून कपडे पॅक करायचे होते. राहण्यासाठी एका बाईसोबत मला कॉरिडॉरमधील एक छोटा भाग दिला गेला. एवढ्या लहान वयात मुलींना ना काम मिळते ना राहण्याची जागा. पण माझी दुःखद कहाणी आणि माझ्या बोलण्याचा ढंग पाहून ते लोक माझ्यावर खुश झाले. दिवस मागोमाग जात होते. मला इथे काम करत 1 आठवडा झाला होता. अनाथाश्रमातील लोक मला शोधायला आले नव्हते. कदाचित त्यांनी शोधले असेल, पण त्यांना हे माहीत नव्हते की मी या फॅक्टरीत आहे. आजही दिवस तसाच होता. सगळे लोक जोमाने काम करत होते. सुपरवायझरने सांगितले की आज मॅनेजर साहेब येणार आहेत आणि त्यांच्यासमोर सगळ्यांनी नीट वागावे. माझे आयुष्य आईवडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर सुरू झाले आणि आता या फॅक्टरीत येऊन स्थिर झाले होते. मी माझ्या कामात गुंतलेली होते. तेव्हाच आवाज झाला. मॅनेजर साहेब आले. पण मला काहीच वाटले नाही. मी फक्त शांतपणे माझं काम करत राहिले. थोड्या वेळाने तो माणूस माझ्या जवळ येऊन उभा राहिला. मी त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नव्हतं. अचानक त्याने माझा हात धरत विचारलं, बाळा, तुझा हे कान कसा कापला गेला? मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. माझ्या कानावर एक कापलेलं चिन्ह होतं. मी हळू आवाजात म्हणाले, हे निशाण तर माझ्या जन्मापासूनच आहे. माझं उत्तर ऐकून तो काही क्षण शांत राहिला आणि नंतर म्हणाला, बाळा, तू माझ्यासोबत चल. त्याच्या या वागण्याने मी थोडी घाबरले.
तो मला थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि माझा DNA टेस्ट करून घेतला. तो काय करत होता, का करत होता, काहीच समजत नव्हतं. मी विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला शांत राहायला सांगितलं. 1.5 तासानंतर रिपोर्ट आला. आम्ही दोघंही एका बाकावर थोडं अंतर ठेवून बसलो होतो. मला काही समजत नव्हतं, पण तो कंपनीचा मॅनेजर असल्याने मी काही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिले. काही वेळाने एक माणूस आला आणि त्याला रिपोर्ट दिला. त्याने रिपोर्ट वाचला आणि त्याचा चेहरा पाहून मी थक्क झाले. त्याने हात जोडले, वर बघून देवाला प्रार्थना केली आणि रडू लागला. मग अचानक उभा राहून त्याने मला मिठी मारली, हातात हात घेतले. त्याची अवस्था पाहून मी हादरले. तो रडत म्हणाला, "तू माझी मुलगी आहेस, माझीच मुलगी, जिचा मी सर्वत्र शोध घेतला. माझं आयुष्य अर्ध संपलं होतं आणि तू मला माझ्याच फॅक्टरीत काम करताना सापडलीस. मला कल्पनाच नव्हती की तू इथे आहेस. हे खरं असू शकत नाही. देवाने हे कसं घडवलं?" आणि तो पुन्हा रडू लागला. मग त्याने जी सत्यता मला सांगितली ती ऐकून मी अवाक झाले. ते म्हणू लागले की पवनजी, म्हणजेच तुझे वडील माझ्या घरी नोकरी करत होते. आमच्यात खूप छान नातं होतं. तुझ्या वडिलांना मूल होत नव्हतं आणि माझीही तीच अवस्था होती. पण वरच्या देवाने चमत्कार केला आणि माझ्या घरी एका मुलीचा जन्म झाला. तू 2 दिवस आमच्या सोबत राहिली होतीस आणि नंतर पवन तुला घेऊन गेला होता. तो कुठे गेला हे मला काही समजलं नाही. मी तुला आणि पवनला सर्वत्र शोधत होतो, पण तुम्ही मला कुठेच सापडले नाहीत. मला अजूनही विश्वास बसत नाही की हा देवाचा चमत्कार कसा असू शकतो. 13 वर्षांनी मला माझं मूल सापडलं आहे. त्यांचं बोलणं ऐकून मी त्यांना पप्पांविषयी सगळं सांगितलं की पप्पांचा मृत्यू झाला आहे. ते आता या जगात नाहीत. माझं ऐकून ते खूप दुःखी झाले, पण मला भेटल्याच्या आनंदात त्यांनी माझी अवस्था विचारायलाही वेळ घातला नाही. त्यांनी मला घेऊन थेट आपल्या घरी आले आणि जेव्हा मी माझ्या जन्मरात्री आईला पाहिलं तेव्हा मी थक्क झाले. मी हुबेहूब त्यांच्यासारखीच होते. यात किंचितही शंका नव्हती की तेच माझे आईवडील होते. ती बाई मला घट्ट मिठी मारून रडू लागली आणि म्हणाली की इतक्या वर्षानंतर मला माझी मुलगी मिळाली आहे. मला विश्वासच बसत नव्हता की देव माझं आयुष्य इतकं बदलून टाकेल. मॅनेजर साहेब माझेच वडील निघतील हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. मी त्यांना त्या अनाथालयात घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी तत्काळ त्या ठिकाणाविरुद्ध कारवाई केली आणि पोलिसात तक्रार नोंदवली. शेवटी कळलं की तिथल्या सगळ्या मुलींना मुक्त करण्यात आलं आणि ते अनाथालय कायमचं बंद झालं. आता मी माझ्या आईवडिलांसोबत आनंदात आहे. देव माझ्यावर अशी कृपा करेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी माझ्या आयुष्यभरासाठी एक गोष्ट शिकले की माणूस काय आहे, त्याचं आयुष्य काय आहे हे फक्त देवच जाणतो. आपल्या आयुष्यात कधी कोणता चमत्कार घडेल हे कुणालाही माहीत नसतं. वरचा देव सगळं पाहतो आणि तो लोकांना मदत करणं कधीच थांबत नाही. मित्रांनो, आशा आहे ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.